शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे। खासदार अमोल कोल्हे हे गावागावात जात आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। आता या ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यांशी अमोल कोल्हेंनी संवाद साधलेला आहे। पारावर बसलेल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। काय संवाद साधला तुमच्याशी त्यांनी? साहेबांनी सांगितलं बा एवढा मोठा निधी गावाला टाकला आहे संभाजी महाराजाच्यामुळं, पुलाचे काम केलेले सुरू झाले, मंजूर झाले, काम होत पण आलेले। म्हणजे मागणी केल्याशिवाय आले का? हे मागणी केलं म्हणूनच आले ना, का असं मनाने थोडंच कोणी आणून टाकले असं थोडंच होतं का? तसं शेतकऱ्याचे प्रश्न जे उचलले ते बरोबर आहेत का? त्यांनी बरोबर आहेत ना? हां बरोबर ते प्रश्न बरोबर। काय बरोबर आहे? म्हणजे भाव मिळतोय का? भाव मिळत नाही अजून म्हणायला, पण ते असं चाललंय बुवा त्यांचं। मग आता काय करतात काय सांगावं? नाही का आता तो कमी झालाय उलटा, तर शेतकऱ्यांना भाव मिळालेच पाहिजेत, बाकीचं काही नाही। आज यातच शेतकऱ्यांनी कांदे खपून जगतील का शेतकरी? 25-26 रुपयांनी 25-26 रुपयांनी दूध खपून कसे राहतील शेतकरी? कशाचे जेव्हा भागवायचे? 1.5 लाख रुपये गाईची किंमत आहे। 1.5 लाख रुपयाला एक जर गाय घेतली तर ती वर्षाला एका येताना 3000 लिटर दूध देते। 25 रुपयाने 3000 लिटरचे पैसे झाले किती? आणि त्या गायीची किंमत किती आहे? तिला चारायचं काय आणि शिल्लक काय राहणार? त्यांनी काय खायचं? आता ते अजितदादांनी लगेच टीका केली बघा। आता ते मोर्चा काढतायत, ते म्हणले की आता खासदार होऊन देणार नाही अमोल कोल्हेंना। नाही ना, असं कामदार होणार नाही एक असं काय लिखित ठेवलेलं आहे काय त्यांनी? जनता ही काय त्यांच्या काय जनता काय होते? आता पवार साहेबांची कृपा होती म्हणून ते चालत होतं। आता थोडं चालतंय तसं? हां, मग एवढी तुमच्या ताकद होती, मग आता तुम्ही काल निधी वाटप केला, मग त्यावेळेस का नाही तो लोकांनी का विरोध केला मग लगेच त्यांच्या? ते म्हणतात की अमोल कोल्हे फिरकत नाहीत लोकांमध्ये। असं थोडंच आहे तेव्हा खासदार आहे। आज 6 तालुके त्यांच्याकडं, काय रोज काय प्रत्येक गावात येऊन बसत असतो का खासदार? कधीतरी येणार कार्यक्रमानिमित्त, कार्यक्रमाला येतात संभाजी महाराजा पुण्यतिथीला यायला, त्याला सगळ्याला येतात, येत नाही असं कोण म्हणतं? आणखी आहे तिथं शेत काय येतात का कोल्हे साहेब इकडे? कोल्हे साहेब येते आत्ता निवडून आल्यापासून, इथून मागे येत नव्हते पहिले। आता मान खासदार आहे, शिरोळचे खासदार आहे, इथून मागं पहिले येत नव्हते। आम्ही खासदार व्हायच्या आधी अमोल कोल्हे का आमचे गाव पण गेलते, निधी टाकलेली मान्य आहे ना सगळं। पण तुम्ही आता वर्ष झाले, 2 वर्ष झाले निधी टाकली, निस्ती टाकली, त्याचं काय आहे का पर्याय? त्याचं काम सुरू झालं पाहिजे। काय मोर्चा काढतायत काय दिसतंय तुम्हाला? मोर्चा काढतात आता ते त्यांच्या पोटी जातात। आता अजितदादाचं त्यांचं चालू आहे, हे लोकांच्यात फक्त भावना निर्माण करायची। भावना निर्माण इतके दिवस बरं नाही मोर्चा काढले कुणी, घर शेतकऱ्यांसाठी बुवा एवढं हे झालंय। आता कशासाठी काढतात? हे आता त्यांच्या स्वार्थासाठी करतात। आता काय आहे विषय? कसला स्वार्थ दिसतो? मग आता तुम्ही अजितदादा म्हणले निवडून नाही यायचे, मग गावागावात संपर्क वाढवायला चालू केलं त्यांनी ना विषय। ओ बाबा, तुमचेच गावकरी आहेत म्हणते स्वार्थासाठी काढलाय म्हणून। ते आता ज्याचे त्याचे अनेक जणांचे अनेक मतं असतात, अनेकांच्या अनेक घेतो असतात, बरोबर आहे का? अनेक जणांचे अनेक हेतू असतात। हा, तसं नाही। एक खासदार म्हणजे 6 तालुके त्यांच्याकडे असतात। हा, 6 तालुक्यातून किती गाव आहेत त्याच्यामध्ये? प्रत्येक गावाला म्हणजे तसं थोडंच होत असतं का? प्रत्येक गावाला काय 10 वेळा जाणं होत असतं का? त्यांच्या मागं कामं असतात, दिल्लीला जायचं, इथं मंत्रालयात जायचे, कामं मागं एक कोणी काही म्हणत असतं। लोक आहे तशी, जनता आहे, जनता काही म्हणू शकते, त्यांना काय म्हणायला काय पैसे लागतात का तेव्हा? हां, पण तुम्हाला आता वाटतंय का त्यांनी जे काही प्रश्न उचललेत ते खरे आहेत? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? पण नाही ना सुटले अजून। शेतकऱ्यांचं त्यांनी केलं ना, प्रश्न सुटल्यावर मग काय हरकत आहे? आम्ही तर मग म्हणू अमोल कोल्ह्याला डोक्यावर घेऊन नाचू की साहेबांनी बहुत चांगलं काम केलंय, काम करून दाखवा। तुमची काय आहे ना, तुम्ही केलेलं त्याचं काहीतरी ते फक्त प्रश्न मांडतात असं म्हणायचं? माणसात फक्त त्याचं काम झालं पाहिजे हे मला म्हणायचे। आणि इथून मागं सुद्धा निधीसाठी लोकांनी मस्त प्रयत्न केले। बरं, आता सांगा की शिंदे गट तिकडे गेला, अजित पवारांचा गट तिकडे गेला, ते म्हणले की ऐका ना, मला बोलू दे तरी, जनतेच्या हितासाठी गेले, शेतकऱ्याच्या हितासाठी गेले। आता अमोल कोल्हेंनी प्रश्न मांडले, ते तिकडे हितासाठी गेले, त्यांनी काय तुमचं हित साधलंय? नाही नाही, आम्ही ते हित नाही, पण त्यांचं हित साधलं ना त्यांचं अमोल साहेबांचं। आता अजितदादा म्हणले, इथून मागं त्यांनी मोर्चाचं नाहीच केले। शिंदे गटाने अजित पवारांच्या गटाने हित साधलं का काही? अहो, त्यांचं गटांचं काय विषयच नाही, आपलं फक्त अमोल यांच्यासाठी। हा, इथून मागं तुम्ही म्हणले आले, आमचं म्हणणे आहे की अमोल कोल्हे येतात, पुण्यतिथीला येतात, सगळ्याला येतात। ते आता तालुक्याचे खासदार आहे, त्यांना येणेच भाग आहे। आपलं काय शेतीत काय कुठलं पीक लावलंय? आपण ऊस आहे, त्याचे काय त्याचं? हा, उसाला आहे चांगला दर? हा, ऊसाला काय दर आहे ते आहेच, हाय सगळ्यांचं तेच विषय, आपल्याला त्याच्याबद्दल नाही। पण इथून मागं लोकांनी काढलं पाहिजे। आता याच्यावर निधी टाकली, आम्ही म्हणतो 2.5 काय ते असन, पण त्याचं काम चालू झालं पाहिजे।
काम ऊसाला कारखान्यात दर मिळतोय का चांगला? दर आता आहे 27-28 जे आहे ना समाधान आहे का तेवढ्यात? आता समाधान आम्ही काय थोड्यासाठी आमचं काय पावशेर ते भले भले मोठमोठ्यांचं सगळं जातं, गरिबांक कोण बघत आहे त्याचं पण असं आहे ना, असं आहे ना, त्याच्या पोळी त्याचीच टाळी वाजू द्यात, बाकी काय विषय. ओ बाबा, शेवटचा प्रश्न आहे की खासदार होतील का आता परत एकदा ते? होणार ना, होणार होणार, लय वेळा होणार. ही संभाजी महाराजाची कृपा आहे, लय वेळा अमोल कोल्हेच खासदार होणार. 100% होणार ते. खासदार होणार, त्यांनी तेवढं काम केले. आता हे सगळं सर्वसामान्य माणसं. अजित पवार हरवू शकत नाही. अजित पवार कसे हरू शकतात? अजित पवार काय स्वतः उभे थोडेच राहणार आहे? आढळराव दादा जसे अमोल कोल्हे निवडून आले ना, अजित दादा आढळराव गेले. कधी आढळराव? अजित दादांनीच उभं राहावं इथून उभं राहावं का मग? स्वतः राहू द्या ना अजित दादानी, मग बघू कसे. तर हा आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. संमिश्र प्रतिक्रिया आहेत, परंतु जे आव्हान अमोल कोल्हेंना अजितदादांनी दिलं होतं, तर हे शेतकरी, हे मतदार म्हणतायत की आता अजितदादांनीच अमोल कोल्हेंच्या विरोधात उभं राहावं. पुढे बघूयात शिरूर लोकसभेच्या वेळेला काय होतं. तुर्तास तरी या मोर्चादरम्यान काय घडतंय हे आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, शिरूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.